सातारकर, तुम्ही पण कर्ली, फ्रीझी आणि ड्राय केसांमुळे त्रासले आहात का? तर या क्लायंटचा ट्रान्सफॉर्मेशन बघा. फक्त 3 दिवसात कसा कम्प्लिटली स्ट्रेट लुक आला ते. तर आज आपल्या सलून मध्ये सूर्याली मॅम आदर्श प्राईड येथून आल्या होत्या. त्यांच्या केसांची कंडिशन खूपच खराब झाली होती आणि त्यांचे केस खूप कर्ली, फ्रीझी, ड्राय झाले होते आणि कोंब करताना केस अडकून तुटत होते. त्यांना एकदम स्मूथ आणि स्ट्रेट लुक हवा होता. त्यामुळे आम्ही त्यांना परमनंट स्ट्रेटनिंग सजेस्ट केली. सगळ्यात आधी आम्ही त्यांना कम्प्लीट प्रोसेस एक्सप्लेन करून सांगितली. रिझल्ट कसा येईल, आफ्टर केअर काय करावी लागेल आणि पुढे हेअर स्पा मेंटेन करणं काय इम्पॉर्टंट आहे हे सगळं क्लिअर केलं. सर्वात आधी आम्ही 2 वेळा प्रॉपर वॉश घेतला. मग केस कम्प्लिटली ड्राय करून स्ट्रेटनिंग क्रीम अप्लाय केली. ती क्रीम आम्ही 30 मिनिटांसाठी ठेवली आणि दर 5 मिनिटांनी व्हिज्युअल चेक करत होतो, कारण ओव्हर प्रोसेस झालं तर केस डॅमेज होऊ शकतात. मग आम्ही ते रिन्स आउट केलं, म्हणजे कम्प्लीट प्रोडक्ट काढून टाकलं आणि थंड ब्लो ड्राय करून 100% केस ड्राय केल्यानंतर स्ट्रेटनिंग साठी आयनिंग केली. आयनिंग नंतर आम्ही न्यूट्रलायझर अप्लाय केलं, जेणेकरून स्ट्रेटनिंग इफेक्ट लॉंग लास्टिंग आणि स्टेबल राहील. ते 20 मिनिटं ठेवलं आणि पुन्हा रिन्स आउट करून फायनल ब्लो ड्राय केला. आता तुम्ही इमिडिएट रिझल्ट पाहू शकता. ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या केसांमध्ये खूप फरक दिसत होता. आधीपेक्षा केस खूपच स्मूथ झाले होते. शाईन खूपच इन्क्रीज झाली होती. फ्रीझीनेस ऑलमोस्ट कंट्रोल झाला होता आणि कोंब पण एकदम इझिली चालत होता. पण हा फायनल रिझल्ट नाहीये. खरा फायनल रिझल्ट हा अजून 3 दिवसांनी दिसणार आहे, कारण या 3 दिवसात ट्रीटमेंट प्रॉपरली सेट होते आणि हेअर स्ट्रक्चर स्टेबल होतं. म्हणूनच आम्ही त्यांना 3 दिवसांनी परत वॉशसाठी बोलवलं आहे आणि त्यानंतरचा रिझल्ट तर अजूनच माइंड ब्लोईंग असणार आहे. तर सातारकर, तुमचे पण केस ड्राय, फ्रीझी झाले आहेत का? तर आजच आपल्या सलूनला भेट द्या. आम्ही तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन करू. थँक्यू.